श्रीनिवास ऑन द स्ट्राइक. बॉलिंग मार्कवर तेजस सज्ज. संघ फॅप टायटन्सच्या माध्यमातून पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक. फील्ड प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट थर्ड मॅन पॉइंटचा फिल्डर पाहायला मिळतोय. कव्हर्सला एक फिल्डर पाहायला मिळतोय. तसंच लेग साईडच्या दिशेने पाहायचं झालं तर स्क्वेअर लेग पाहायला मिळतोय. तसंच फाईन लेग पाहायला मिळतोय. त्यानंतर आउटफील्ड पाहायचं झालं तर लॉंग ऑनचा फिल्डर पाहायला मिळतोय. लॉंग ऑफचा फिल्डर पाहायला मिळतोय. कट केलाय पहिला बॉल. पॉइंटच्या दिशेने धावा काढल्यात. धावांचा श्री गणेशा केलाय. पहिली धाव फलकावर लगावली जाते. जर्सी नंबर्स पाहिले तर नक्कीच एक रोमांचिक जर्सी नंबर पाहायला मिळतात आपल्याला. दोन्ही फलंदाजाचे 45 आणि जर्सी नंबर 18 जो आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहतो रोहित शर्मा आणि फलंदाज विराट कोहली. दुसरा चेंडू तेजस याचा खेळून काढलाय. त्याला लेग साईडच्या दिशेने फिल्डरसाठी चेस असेल. 2 धावा घेतल्यात त्या चेंडूवरती. चांगलं स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळालं. सिंगल डबल्स मध्ये डील केलं जात आहे. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर धावसंख्या येऊन पोहोचते 3 धावांवरती. धावसंख्या येऊन पोहोचते. पुन्हा एकदा तेजस त्याच्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. आता मात्र हवेत गेलेला चेंडू नक्कीच मिसफिल्ड पाहायला मिळालं फिल्डर कडून. चौकाराचं या ठिकाणी कोणतेही दडपण नसेल. कॅच घेण्याचा प्रयत्न होता. विकेट मिळवून देण्याचा प्रयत्न होता आपल्या टीमसाठी. फिल्डर नाम क्या है स्वप्नील. तर मात्र ओव्हरपिच चेंडू तेजसच्या माध्यमातून करण्यात आला. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळाली आपल्याला. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर धावसंख्या अजूनही 7 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक. पहिल्या षटकातील तेजसच्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. पाहिलं तर एक वेगळ्या प्रकारची ऍक्शन पाहायला मिळते. अपील केलं गेलं पंचांकडे. जोरदार लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू. त्यावर अपील केलं गेलं. लेग बाईटचा इशारा पंचांकडून. लेग बाईटच्या स्वरूपात येतील 1 धाव. येईल 1 धाव. धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या येऊन पोहोचेल 8 धावांवरती. 8 धावा बिनगडी बाद. 8 धावा. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर ऑफ तेजस. जोरदार फटका खेळला गेला. काही इंचांच्या फरकाने फिल्डरच्या पुढ्यात चेंडू पडला. नक्कीच विकेटचा प्रयत्न केला गेला. षटक या ठिकाणी संपत आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली बिनगडी बाद 9 धावा. चांगली फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. नक्कीच पहिलं षटक खेळून काढण्याचा प्रयत्न तर करण्यात आलाय. एक चौकार देखील आलाय. पाहूया पुढच्या षटकांमध्ये कशा प्रकारे डील केलं जात आहे गोलंदाजाला. खेळपट्टीकडे जर पाहिलं तर खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. एक अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळतो आपल्याला. खेळपट्टीवर थोडासा थांबून चेंडू ट्रॅव्हल करताना पाहायला मिळतो. नक्कीच फलंदाजाला कुठेतरी थोडंसं घातक गोलंदाज सिद्ध होतो या ठिकाणी. परंतु ज्याप्रमाणे मगाशी खान सरांनी म्हटलं की अगर आपकी आंखें टिक गई हो तो आपको आउट कर पाना इस पिच पे बहुत ही मुश्किल हो जाएगा. त्याचप्रमाणे जर तुम्ही एकदा सेट झालात तुमच्या क्रीजवर, ज्याप्रमाणे आपण गेल्या सामन्यात पाहिलं 2 सेट फलंदाज भरत आणि सुनील यांनी ज्याप्रमाणे आपली आक्रमकता दाखवली, ज्याप्रमाणे आपला खेळ दाखवला, त्याचप्रमाणे म्हणावं लागेल त्याचप्रमाणे जर तुम्ही कुठेतरी सेट झालात, अगर आपने आपकी बड़ी पारी की नींव यहाँ पे मजबूत कर दी, एक बार आपने अपनी नींव मजबूत कर दी तो उसके बाद आपको आउट कर पाना कतई मुश्किल हो जाएगा.
एक षटक या ठिकाणी संपले आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाचे धावसंख्या 9 धावा. tenniscricket.in च्या माध्यमातून हे सामने जगभर लाईव्ह दाखवले जात आहेत. 180 पेक्षा जास्त देशांमध्ये लाईव्ह दाखवले जात आहेत हे सामने. कॅमेरामॅनची नाव काय इकडे वरती आणि तिकडे कॅमेरामॅन कुणाल तसंच सोहम, दोन्ही कॅमेरामॅन मेहनत घेताना प्रत्येक चित्रफित टिपताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही चित्रफित आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह देखील पाहायला मिळते. नक्कीच प्रत्येक शॉटचा, प्रत्येक विकेटचा, प्रत्येक चेंडूचं लाईव्ह प्रक्षेपण कुणाल आणि सोहमच्या माध्यमातून नक्कीच कौतुकास्पद कामगिरी केली जाते. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय नवीन गोलंदाज अभिजित मयेकर. 9 धावा आतापर्यंत झाल्यात एका षटकाच्या अखेरीस. 9 धावा बिन गड़ी बाद, नो लॉस नो रन अभी तक स्कोर बोर्ड पर लग चुके हैं. क्या लगता है किस प्रकार से रन गति बढ़ानी चाहिए, किस प्रकार से बिग स्कोरिंग हाई स्कोरिंग शॉट्स खेलने चाहिए? फैब टाइटंस जो कि इस टूर्नामेंट की बहुत ही दावेदार टीम है, बहुत ही अच्छी गेंद. इस टीम में बहुत सारे एम्फेटिक प्लेयर्स हैं जो कि नेवल डॉकयार्ड क्रिकेट टूर्नामेंट के लिए जिनका बहुत योगदान है. अपने नाम के अनुरूप वो अपने खेल का प्रदर्शन भी करते हुए आज बहुत ही मोटिवेटेड दिख रहे हैं. टॉस जीतकर फील्डिंग का डिसाइड किया और अगली गेंद मयकर की, और इसे वही कीपर के पास ये कैच थमा बैठे और इस तरह से एक विकेट का और पतन. अनिश्चितताओं का खेल है. बड़ी बड़ी टीमें कभी गच्चा भी खा जाती हैं अगर जरा सा परफॉर्मेंस लूज हुआ तो. सो बेटर टू परफॉर्म ऑन द क्रीज, देन इट कैन बी सेड वेदर they are going to win or lose. But highly motivated Fab Titans. जिस तरह से हमने कहा खान जी की अगर आपकी एक बार आंखें टिक गई गेंद पे तो आपके लिए मुश्किलात कम पैदा होंगी. बिल्कुल. और इस तरह से गेंदबाज की अगली गेंद, गुड लेंथ गेंद, बहुत ही अच्छी गेंद, कीपर के हाथों में डॉट बॉल और प्रेशर क्रिएट. फिर से प्रेशर बल्लेबाज के ऊपर. मयेकर हरफन मौला खिलाड़ी हैं, बल्लेबाजी गेंदबाजी हर तरह से बहुत ही अच्छे क्रिकेटर हैं ये. इनकी अगली गेंद रिवर्स स्वीप खेला है, बहुत ही खूबसूरत शॉट. फील्डर वहां दौड़ रहे हैं और इस तरह से कोशिश अच्छी की. गेंद बिल्कुल सीमा रेखा के पास पहुंची थी लेकिन बहुत ही अच्छी फील्डिंग, बहुत ही खूबसूरत क्रिकेट, अच्छी गेंद. इस खूबसूरत ग्राउंड, इस क्रिकेटमय वातावरण में नेवल डॉकयार्ड कोऑपरेटिव बैंक द्वारा ऑर्गेनाइज्ड छत्रपति शिवाजी महाराज प्रीमियर लीग 2022 जो अपने दूसरे साल में आपके सामने प्रस्तुत है. और ये उठाकर खेला है, देखते हैं 6 रन, सिक्सर. अगर ये यूट्यूब कैमरामैन कैच करते तो शायद उनको भी एक कैप प्राइज में मिलता.
कैमरा बचाना ज्यादा जरूरी था, बिल्कुल। मैकर की अगली गेंद और क्रिकेट अनिश्चितताओं का खेल। सिक्सर लग चुका है। डॉट गेंद। ओवर की समाप्ति। 2 ओवर 17 रन। एक विकेट के नुकसान पे अब तक अच्छी बल्लेबाजी का प्रदर्शन हुआ है। ये लास्ट पिछले 2 गेंद पहले जो सिक्सर लगी थी, स्ट्रेट ड्राइव। महेश की अगली गेंद, बाएं हाथ के गेंदबाज सीधा उनके हाथ में खेल दिया है। डॉट बॉल। मंगेश स्ट्राइक पे हैं। एनआई रेंजर्स को और ये मिस किया, लेकिन तब तक अंपायर का इशारा देखते हैं। बल्ले से है 1 रन। इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा है 18 रन। अब तक ये अच्छा फाइटिंग स्कोर है एनआईए की तरफ, एनआई रेंजर्स की तरफ से। फैब टाइटंस जैसे एक मजबूत दावेदार टीम के सामने क्रिकेट सचमुच अनिश्चितताओं का खेल है। अगली गेंद, बहुत ही सुंदर गेंदबाजी। बिल्कुल गेंद जो है कटर ऑफ स्टंप के बाहर निकल गई। बहुत ही अच्छी स्पॉट पे पिचिंग करा रहे हैं। बल्लेबाज को काफी परेशानी हो रही है इसे खेलने में। एक डॉट गेंद। फिर से वही कोशिश, अपील, लेकिन नकारा। और 2 लगातार डॉट गेंद। प्रेशर अब बल्लेबाज के ऊपर। वो सिक्सर लगाकर जो प्रेशर गेंदबाज के ऊपर था पिछले ओवर में, अब वो बल्लेबाज के ऊपर देखता हुआ कि 2 लगातार डॉट गेंद। एक डॉट गेंद बहुत वैल्यूएबल है। शॉर्ट गेंद, तीसरा रिवर्स स्वीप खेला है, वहां फील्डर दूर है, देखते हैं गेंद, और ये गेंद सीमा रेखा के बाहर। बहुत ही खूबसूरत शॉट, 4 रन। बाईस रन तीसरे ओवर के आखिरी गेंद अभी बाकी है। बहुत ही खूबसूरत बल्लेबाजी अभी तक। और ये लेग स्टंप पे खिलाई हुई गेंद, 1 रन लिया। ओवर की समाप्ति, 3 ओवर 23 रन, 1 विकेट के नुकसान पे। 23 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 overs, and yet it is a challenging score in front of Fab Titans. दर्शक, आप कैचेस पकड़कर कैप्स, लोगों वाले कैप्स जीत सकते हैं। उसके लिए तैयार रहें। जो भी बाउंड्री के बाहर लोग देख रहे हैं इस मैच का नजारा, उनके लिए खुशखबरी है कि हर कैच पे एक कैप प्राइज में दिया जाएगा आपको, और उस प्राइज में देरी नहीं की जाएगी। बिल्कुल इनिंग ब्रेक जो होगा, उस इनिंग ब्रेक में ही आपको वो प्राइज मिल जाएगा। लेकिन उसके लिए आपको कैच पकड़ने होंगे, लेकिन उससे भी पहले बल्लेबाज को सिक्सर लगाने होंगे। उस सिक्सर पे वो कैच पकड़ना होगा बाउंड्री के बाहर। नेवल डॉकयार्ड कोऑपरेटिव बैंक अपनी बहुत सारी हालिया अचीवमेंट्स के साथ इस टूर्नामेंट को कंडक्ट कराया।
शॉर्ट गेंद कंधे के ऊपर गई, 1 बाउंस का इशारा लेग अंपायर का, लेकिन एक डॉट गेंद. नक्कीच पहिलं षटक ज्याने हाताळलं होतं तेजस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला दिसतोय. अचूक लाईन आणि अचूक लेंथ कुठेतरी ओळखलंय तेजसनं की अतिरिक्त बाउन्स या पिच मध्ये आहे आणि त्या बाउन्सचा मी पुरेपूर वापर करेन. आता मात्र गुड लेंथवर स्पॉट केलेला चेंडू, निर्धाव चेंडू, सलग 2 निर्धाव चेंडू आलेत. प्रेशर बॅट्समनवर असेल. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर धावसंख्या येऊन पोहोचली आहे 23 धावांवरती. एक गडी बाद 23 धावा. पुन्हा एकदा तेजस त्याच्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. थोडासा ओव्हरपिच चेंडू, चेंडू गेलाय हवेत. तेजस स्वतः त्या चेंडू खाली येताना सोपा झेल, सुरेख झेल, सुंदर झेल. नक्कीच पहिला चेंडू बाउन्सर, त्यानंतर एक गुड लेंथवर स्पॉट केलेला चेंडू. पुन्हा एकदा गुड लेंथचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न झाला. थैंक यू वेरी मच. जानू सर टॉस के लिए प्लीज किसी को भेजिए. जानू सर टॉस. LINESH लिनेश लिमेश LIMESH लिमेश M बोल रहे हैं, N बोल रहे हैं. मैं बोल रहा था स्टार्टिंग नीलेश है NESH लिनेश. पंचांचा इशारा येतोय. अवांतर धाव तेजसच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. अवांतर धावेचा इशारा येतोय. या ठिकाणी लाईन भरकटली जाते. विकेट खरेदी करण्याचा प्रयत्न केला जातोय तेजसच्या माध्यमातून. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते. सेकंड वॉर्निंग या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गुड लेंथवर स्पॉट केला चेंडू. खानजी, एक तेजस की गोलंदाजी में एक बात मुझे नजर आई जो कि स्टंप टू स्टंप गेंदबाजी, कितना महत्व रहता है इस स्टंप टू स्टंप गेंदबाजी का. जिस तरह हम देखते हैं आज के क्रिकेट में स्टंप टू स्टंप गेंदबाजी हमेशा ही फायदेमंद रही है. इस बार जोरदार फटका लॉन्ग ऑनच्या वरून. हा जातोय चेंडू सीमा. जिस जगह पे पंकज ये मैच छोड़ के गया था उसी जगह से कंटिन्यू कर रहे हैं. बिल्कुल बिल्कुल, ये उसी फॉर्म में यहाँ कंटिन्यू है और ये फिर से फ्लिक किया है. ये स्क्वायर लेग की दिशा में वहां फील्डर मौजूद है. और मैं आपको ये बताता चलूं कि ये कैप जीतने का एक मौका था, लेकिन वहां पे दर्शक ने भी कैच ड्रॉप किया और ये वेरी बैड. दर्शक प्लीज सर गुड लक. यू. मुंबई आर्म्स और वेकर्स वॉरियर्स के कप्तान कमेंट्री की बॉक्स के पास आ जाए. थोड़ी ही देर में आपका टॉस होने वाला है. मुंबई आर्म्स और वेकर वॉरियर्स. सर इसमें कहना पड़ेगा दर्शक ने भी कैच छोड़ दिया. गुड लक फॉर बैट्समैन. यस ऑफ कोर्स, बस दर्शक का कैच से बैट्समैन का कोई नुकसान नहीं होता, उस दर्शक का फायदा होता है. एक टोपी मिलता है उनको, एक लोगो कैप मिलता. एनीवे बहुत ही अच्छी बैटिंग का अभी तक प्रदर्शन दिख रहा है. एक सम्मानजनक स्कोर की तरफ बढ़ता हुआ ये स्कोर अब तक पहुंचा हुआ है 31. थर्ड ओवर इन प्रोग्रेस एंड वेरी वेल ट्राइड बाय NII रेंजर्स. आता मात्र पदललित्य दाखवण्याचा प्रयत्न, स्टेप आउट करके मारने की यहाँ पे कोशिश देखने को मिली हमको बैट्समैन की तरफ से, लेकिन वहां पे कामयाबी हासिल नहीं कर पाए. थोड़ा सा स्टेप आउट करके मारने की कोशिश थी. फिर एक बार और ये 4 ओवर्स की समाप्ति हो चुकी है. ये 5वां ओवर, पांचवा ओवर चल रहा है. सॉरी, ये 5वां ओवर और स्कोर 31.
आता मात्र चेंडू गेलाय डीप मिड विकेट क्षेत्रात. एक धाव घेतली आहे त्या चेंडूवरती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. 2 धावा घेतल्या गेल्या आहेत. धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या येऊन पोहोचेल 33 धावांवरती. 33 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 5वं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. 5वं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. आखूड टप्प्याचा चेंडू. त्याला केलाय पूल. पाहूया होतो का सक्सेसफुल. नॉट दिस टाइम. विकेट घेतलाय. फलंदाजी करताना माघारी परतावलं होतं तेजस यानं. नवीन आलेला फलंदाज थँक्यू धुरी, थँक्यू. मुंबई आर्म्स आणि वेकर्स वॉरियर्स तुमचे कॅप्टन प्लीज कॉमेंट्री बॉक्स कडे या. तर मात्र चेंडूला लॉंग ऑनच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडून फिरकी घेतोय. चांगली फिरकी पाहायला मिळते. चांगला कट होतोय चेंडू. ज्यावेळेस पदललित दाखवलं जात आहे त्यावेळेस थोडासा आत येणारा. तर ज्यावेळेस थोडासा थांबून खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र कॉमेंट्री बॉक्सवर येऊन आदळतोय हा चेंडू. साईड स्क्रीनवर येऊन चेंडू आदळलाय. चेंडू पुन्हा एकदा गेलाय सीमारेषे पार. मॅक्झिमम बिग 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 हिट. षटकार. बहुत ही खूबसूरत शॉट. बिल्कुल सिक्सर. लेकिन नो रिस्पॉन्स फ्रॉम spectators in the race to win a cap on the catch of a sixer hit by the batsman. कुछ सिक्सेस आज देखने को मिले हैं. शुरू के 1-2 मैचेस में नहीं देखने मिले. उसके बाद शुरुआत हुआ सिक्सर्स का जो अब लगातार जारी है. और पिछली गेंद पर एक सिक्सर लगा. बिल्कुल स्ट्रेट डाउन द ग्राउंड. स्ट्रेट ड्राइव था. गेंदबाज पहली गेंद. नवीन गोलंदाज अमोल. पहिल्या चेंडूवरती चेंडू गेला हवेत. नक्कीच तो नो मॅन्स लँड मध्ये पडेल. पाहायचं झालं तर अमोल याने मागे क्षेत्ररक्षण लावणं साजेसं ठरवलं होतं. पहिल्या चेंडूवरती पूल केला गेला परंतु डिस्टन्स कव्हर करू शकला नाही. तो पूल नो मॅन्स लँड मध्ये जाऊन पडला. जर पाहायचं झालं तर मागील षटकात एक सुंदर ऐसा स्ट्रेट ड्राइव पाहायला मिला. क्या कहते हो खान जी, किस तरह से शॉट लगाया वो सीधा साइड स्क्रीन पे आके लगा था वो शॉट, कैसा लगा आपको? बिल्कुल मेरे पास ही आने वाली थी ऐसा लगता है. मैं तैयार था कैच के लिए. एक कैप हम लोग के टेबल पे होता बस बैड लक. वेरी गुड शॉट बाय द बैट्समैन. कोई बात नहीं, अभी तो पूरा टूर्नामेंट बाकी है. डेफिनेटली. और इस बीच 1 रन ले लिया है. इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा है 42. संघाची धावसंख्या येऊन पोचली आहे 42 धावांवरती. 42 धावा. अजूनही किती बॉल बाकी आहेत? अजूनही 4 चेंडू शिल्लक. अमोल यांच्या षटकातील शॉट गेंद दीवार में मौजूद है. पैरों से रुकी गेंद. 1 रन पूरा किया है. दूसरे रन के लिए भाग पड़े हैं और 2 रन ले लिया है. देखते हैं और 3 गेंदें बची हुई है. क्या ये हाफ सेंचुरी का स्कोर हो सकता है कि नहीं? एनआई रेंजर्स की तरफ से अब तक 44 का स्कोर हो चुका है. 3 गेंदें और शेष हैं इस आखिरी ओवर की. अमोल की अगली गेंद. 3 गेंदों पे आक्रामक शॉट खेलने को देखेंगे. बिल्कुल. एक छक्का लगे तो सीधा 50 हो जाएगा.
और लगता है इन्होंने बात सुन ली थी लेकिन मिस किया उस तेज शॉट लगाने के ही चक्कर में। 2 गेंदें अब शेष हैं। स्कोर इज स्टिल स्टक एट द प्रीवियस 44 फॉर 3. नक्कीच प्रयत्न तर केला गेला मोठा शॉट खेळण्याचा, परंतु प्रयत्न कुठेतरी असफल झालाय. बॅट फक्त फिरली चेंडूच्या पेसमुळे. काहीसा चेंडू बॅटवर घेता नाही आलाय. पुढील चेंडू आता मात्र ओव्हरपिच चेंडू त्याला खेळलाय समोरच्या दिशेने, परंतु कॉटन बोल्ड करतोय अमोल. कमबॅक करतोय. नवीन आलेला फलंदाज समीर. स्ट्राइक चेंज हो गया था क्या? 2 बॉल बाकी आहेत ना. हाँ, एकच बॉल वाटतं. एक ही बॉल है. शेवटचा चेंडू शिल्लक. डाऊन द ग्राउंड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. त्या चेंडूवरती पेसला समज. जोरदार पेसने चेंडू आलेला आणि कॉटन बोल्ड. आता मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन गेला शॉट थर्डमॅनच्या दिशेला. एक धाव घेतली आहे. दुसरी धाव घेण्यासाठी नकार दिला जातोय. या ठिकाणी इनिंग्स ब्रेक होतोय आणि एका इनिंग्स नंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 45 धावांवरती. 46 धावांचा म्हणजेच 46 रन्स टू विन 36 बॉल्स रिमेनिंग. क्या लगता है खान जी, किस प्रकार से इस लक्ष्य को हासिल करने की लड़त रहेगी? किस तरह से बल्लेबाजी रहेगी और किस तरह से गेंदबाजी करनी पड़ेगी? बिल्कुल ये ऐसा स्कोर है जो कि हाई स्कोरिंग की तरफ जाता हुआ लेकिन एक मॉडरेट स्कोर पे रुक गया है. 45 का जो टारगेट है, ये फैब टाइटंस इनके दिमाग में दोनों बातें चलती होंगी कि थोड़ा सेव करके भी खेला जाए, थोड़ा अटैक भी किया जाए, और इस चक्कर में हो सकता है कुछ डॉट बॉल्स के बाद उनको प्रेशर पड़े और गेंदबाज अगर हावी हुए तो ये मैच बहुत ही टफ. दिस इज गोइंग टू बी वेरी टफ इफ द बॉलर्स आर ट्राइंग हार्ड टू कंटेन दिस 45 रन्स. 46 at target actually, but it's all depends upon the bowling, how they are performing with the ball and what the support of the fieldsman getting the bowler to contain this 46 of target. देखिए मुझे नहीं लगता कि ये कोई खराब टारगेट है. हम कह सकते हैं इसको एक सम्मानजनक स्थिति पे जाके पहुंचाया है, लेकिन जिस प्रकार की गेंदबाजी रहेगी इस टीम फैब टाइटंस की जिस तरह से गेंदबाजी रहेगी, जिस तरह से लाइन एंड लेंथ रहेगी बॉलरों की. थैंक यू. वेकर्स वॉरियर प्लीज टू मैच नंबर 5. बहुत अच्छा मैच होने वाला है नेक्स्ट मैच है मुंबई आर्म्स और अगला मैच अगला मैच
मैच नंबर 5 कुछ ही पल में टॉस हो गया है। मुंबई आर्म्स ने टॉस जीता है और पहले गेंदबाजी करने का फैसला लिया है। कॉन्ग्रेचुलेशन बोथ द टीम्स। थैंक यू पांचाल साहब, थैंक यू वेरी मच। की पहिल्या चेंडूवरती फाईन लेगच्या वरून मारलेला हा फटका गेलाय गॅप मध्ये. चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच म्हणता येईल. यष्टीरक्षकाच्या वरून ओव्हर थ्रो थोडंसं पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती 2 धावा काढल्यात. धावसंख्या पुढे सरसावली आहे. धावसंख्येचा श्रीगणेश होतोय या ठिकाणी. 2 धावा धावफलकावर लागल्या आहेत. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात पंकज. एक रन के साथ शुरुआत हुआ है. अगली गेंद पंकज की और ये गुडलैंड गेंद थी. बहुत तेज खेलना चाहते थे इसलिए बीट हुए. डॉट गेंद. बहुत ही बैलेंस स्कोर, बहुत ही बैलेंस टीम दिख रही है. ये अच्छी गेंदबाजी और बल्लेबाजी का यहाँ स्पर्धा दिख रहा है. या चेंडूवरती बोल्ड देखील होऊ शकत होता फलंदाज. बिल्कुल. ये बहुत ही विचित्र. अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज पंकजच्या माध्यमातून अपील केलं गेलं पंचांकडे. अपील पंचांनी नाकारलं. नक्कीच एक कौतुकास्पद गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. पंकजच्या माध्यमातून अचूक टप्पा टाकला जातोय. चांगल्या पेसने चेंडू आत येतोय. चांगले व्हेरिएशन्स पाहायला मिळत आहेत पंकजच्या माध्यमातून. इसी चीज का इंतजार था बिल्कुल कि कोई गेंदबाजी में ऐसी धार हो जो ये फैब टाइटन जैसी टीम को 46 रन का टारगेट जो है सेव हो ना बन पाए. लेकिन क्रिकेट अनिश्चितता हुआ खेला और ये उठाकर खेला है. वहां फील्डर मौजूद है और ये हाथों से गेंद छूट गई. कैचेस ड्रॉप. झेल या कॅचेस विन्स द मॅचेस असं म्हटलं जातं. हौसला बढ़ाते हुए अपने साथी खिलाड़ी का गेंदबाज. और बहुत ही अच्छी कोशिश थी. ये टेनिस क्रिकेट में हाथ से गेंद छूटने की जो ये नज़ारे हैं ये बहुत देखने को मिलते हैं. क्योंकि अगली गेंद पंकज की शॉर्ट गेंद थी. लूज गेंद और इसे लेग साइड में खेल दिया है. सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए गेंद. मागच्या वेळेला आपण पाहिलं की ज्याप्रमाणे केलं जात आहे. चेंडूला ज्या दिशेने चेंडू येतोय त्या दिशेला चेंडूला पाठवलं जात आहे दुप्पट वेगाने. नक्कीच कौतुकास्पद फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. जयंत तसंच तेजस यांच्या माध्यमातून तेजसला आपण पाहिलं ज्याप्रमाणे गोलंदाजीत देखील कॉन्ट्रीब्यूट केलं तसंच फलंदाजीत देखील आपल्या संघाला कॉन्ट्रीब्यूट करताना एक ऑलराऊंड परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय तेजसच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पंकज त्यांच्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर धावसंख्या येऊन पोहोचते 6 धावांवरती. आता मात्र जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू खाली राहिला. थोडासा चेंडू जिस तरह से हमने खान जी देखा है कि चेंडू थोड़ा सा बॉल थोड़ा सा रुक कर आ रहा है. रुक कर थोड़ा सा बॉल बैट पर आ रहा है
उस तरह से ही ये गेंद, पिछली वाली गेंद हमको देखने को मिली। बिल्कुल, ये पंकज के जो बॉलिंग एक्शन है, इस एक्शन में थोड़ा बीट हो रहे हैं बल्लेबाज, जो है उनको फोकस नहीं हो पा रहा, और इस तरह से कई सारी गेंदों को इन्होंने डॉट गेंद खेला है, और इस तरह से सिर्फ 6 रन मिला है इस दावेदार टीम फैब टाइटंस के सामने। 46 रन का जो टारगेट है, ये भी अगर 6 रन अगर पावर प्ले में आए तो ये दुर्भाग्यपूर्ण है, क्योंकि ये अपने नाम के अनुरूप इनका परफॉर्मेंस थोड़ा सा अंडर अंडर द परफॉर्मेंस है। ये होप इससे बेटर हो, और एक ओवर की समाप्ति में सिर्फ 6 रन मिले हैं, और 5 ओवर में 40 रनों की जरूरत है अब इनको, 8 रन के एवरेज के साथ। और अब ये फील्ड रेस्ट्रिक्शन जो है वो ओपन हो चुका है, अब कैचेस भी बनेंगे अगर शॉट्स हवा में खेली जाएंगी तो। इस तरह से ये गेम बहुत ही बैलेंस्ड गेम चल रहा है अभी, काफी रोमांच इस खेल में। एनआई रेंजर्स, जिन्होंने कुछ गगनचुंबी शॉट्स भी खेले थे, और इस तरह से उन्होंने 2-3 छक्के जो लगाए थे उनकी उसके अनुरूप, उसके हेल्प से 46 का टारगेट सेट हुआ। और ये अगली गेंद अच्छी गेंद थी, और बहुत ही अच्छी तरह से खेला हुआ, फील्डर मौजूद है, हाथों से गेंद छूटकर सीमा रेखा के बाहर, 4 रन चौका। वैसे आसान था खान जी, इतना भी मुश्किल नहीं था, ये कैच होना चाहिए था, लेकिन कैच हो नहीं पाया। थोड़ा सा तालमेल में गड़बड़ दिखी हमें फील्डर के वहां पे। स्कोर कार्ड अगर देखें तो स्कोर कार्ड पे रन्स 10 रन। पुढचा चेंडू, त्या चेंडूला टोलावून दिलाय लेग साईडच्या दिशेने, पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू, ज्याने लॉंग ऑन वरती झेल सोडला होता। नक्कीच या चेंडूवरती मिळतील 2 धावा। धावफलक पुढे सरसावेल, 12 धावांवर येऊन पोहोचेल धावफलक। विकेट जर पाहायचं झालं तर आतापर्यंत चान्सेस तर क्रिएट झाले होते, परंतु एकही विकेट आतापर्यंत गेला नाहीये। आता मात्र चेंडूला टोलावलंय स्क्वेअर लेगच्या दिशेने। किती धावा मिळत आहेत या चेंडूवरती? 1 धाव, एका धावेने संतुष्ट होत आहेत। धावसंख्या पुढे सरसावेल, 13 धावांवरती जाऊन पोहोचेल धावसंख्या। सिंगल्स मध्ये डील केलं जात आहे, 46 धावांचं लक्ष्य या ठिकाणी दिलंय। अजूनही मोठी मजल मारायची आहे। चेंडू गेलाय हवेत, क्षेत्ररक्षक कोणताही त्या ठिकाणी दिसत नाहीये आपल्याला। चांगला थ्रो त्या ठिकाणी, चांगलं कलेक्शन देखील पाहायला मिळालं आपल्याला यष्टीरक्षकाकडून। नक्कीच चांगली गोलंदाजी केली जाते। पहिल्या षटकाच्या अखेरीस 6 धावा, नंतर आतापर्यंत 15 धावा मारल्या गेल्यात। अजूनही पाहायचं झालं तर चेंडू। दर्शकों के लिए एक और मैच, जो अगला मैच मैं अनाउंस करने जा रहा हूं, वो बहुत ही बैलेंस मैच है। मुंबई आर्म्स वर्सेस वेकर्स वॉरियर्स इज द नेक्स्ट मैच। मुंबई आर्म्स, जो कि एनएडी की बहुत सारे अच्छे विस्फोटक प्लेयर्स से भरी हुई है, और वैसे ही वेकर्स की टीम, जो अपने आप में बहुत पुरानी जानी मानी टीम है, बहुत सारी प्रतिभाओं से लदी हुई ये टीम, दोनों की जो कांटे की मैच होने वाली है, मुंबई आर्म्स वर्सेस वेकर्स वॉरियर्स। इस मैच के बाद प्लीज एंजॉय दैट मैच, कंटिन्यू दिस वन। बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकापर्यंत चेंडू गेला होता, परंतु चेंडू काहीसा कॅरी नाही झालाय। त्या ठिकाणी झेल होऊ शकत होता, पहिला विकेट येऊ शकत होता, परंतु विकेट काही येत नाही। आतापर्यंत जर पाहायचं झालं तर खानजी 3 झेल सुटले गेलेत। 2 षटकं आतापर्यंत संपली आहेत, आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 16 धावांवर। 2 षटकांची
बॉल पहिला ब्रेक थ्रू मिळवून देतात पप्पू गुप्ता अपने संघासाठी. क्या कहेंगे खान जी, पहला ब्रेक थ्रू आ चुका है, पहला ब्रेक थ्रू आ चुका है. बिल्कुल, और अब जो है थोड़ा प्रेशर होगा आने वाले बैट्समैन पे, क्योंकि 46 रन का जो टारगेट है ये एक सम्मानजनक स्कोर है, और अगर 16 रन है तो अभी भी 30 रन बाकी रहेंगे. आप जिस प्रकार से कह रहे थे कि अगला मैच बहुत टफ मैच होगा, ये मैच भी कहते हैं वैसे ही लग रहा है. बिल्कुल, ये मैच उसी तरह से अपना रूप बदलता हुआ, थोड़ा सा टफनेस की तरफ पहुंचता हुआ, रोमांच पैदा होता हुआ. पुन्हा एकदा पप्पू त्याच्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. 2 ते 3 पावलांच्या रनअप वरून अतिशय जोरदार गोलंदाजी करणारा पप्पू. चांगला पेस घेऊन चांगला टाइम तर केलं होतं त्या चेंडूला, परंतु डिस्टन्स कव्हर करू शकला नाही. डीप मिड विकेटच्या हातात जर आपण पाहायचं झालं तर ग्राउंडच्या बनावटीनुसार डीप मिड विकेटच्या दिशेने मैदान थोडंसं लांब, चेंडू थोडासा लांब ट्रॅव्हल करावा लागतो तरच तो षटकारापर्यंत जातो. नवीन आलेला फलंदाज मयेकर, अभिजित मयेकर. आता मात्र चेंडू थोडासा खाली राहिला. आपण अतिरिक्त बाउन्स बद्दल देखील बोललो, परंतु ही देखील एक नवीन खेळपट्टीची बाब आपल्या लक्षात आली आहे की चेंडू थोडासा पडून खाली देखील राहतोय. एका पर्टिक्युलर टप्प्यावरती जर चेंडू आदळला तर तो चेंडू खाली देखील राहतोय. हे देखील आपल्याला खेळपट्टीत नवीन असं काही पाहायला मिळालंय. बिल्कुल, ये गेंदबाज उसके उस स्पॉट का कुछ इस्तेमाल कर सके तो उनकी चालाकी होगी. और ये ओवर पिच गेंद जिसे खेला है मिड विकेट की दिशा में, वहां फील्डर मौजूद है. 1 रन पूरा किया, दूसरे इनके तेजी से भागे, 2 रन पूरा कर लिया है. इन 2 रनों के साथ स्कोर पहुंचा है 18 रन. 18 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. Third over in progress to chase a target of 46 by Fab Titans against NAI. कट किया है वहां गली की दिशा में, वहां फील्डर मौजूद हैं. 1 रन पूरा किया. इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा है 19 रन पे. बहुत ही अच्छी गेंदबाजी पप्पू गुप्ता की. अगली गेंद, बहुत ही अच्छी शॉट, वहां फील्डर मौजूद है और एक बहुत ही अच्छा कैच लिया है. और समीर पांच की तरफ बढ़ता हुआ जो आने वाले मैच के जैसा. नक्कीच ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलात की पुढील होणारा सामना हा नक्कीच रोमांचक असेल, परंतु हा सामना देखील त्याच तोडीचा आपल्याला पाहायला मिळतो. 46 धावांचं सोपं असं लक्ष तर आहे, परंतु ते लक्ष चेस करता करता गोलंदाजांनी देखील तितकीच चांगली कंबर कसली आहे, तितकीच चांगले अचूक लेंथ टाकली, अचूक लाईन टाकली, अचूक टप्पा टाकलाय. त्याचमुळे कुठेतरी फलंदाजांना फसवण्यात गोलंदाज या ठिकाणी नवीन आलेला फलंदाज कैलास पप्पू त्याच्या गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा चुकीची दुरुस्ती. या ठिकाणी नवीन आलेला फलंदाज महेश बॅटची कडा घेऊन यष्ट्यांमध्ये चेंडू जाऊन आदळला असता काही इंचांच्या फरकाने चेंडू टप्पा घेऊन पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेला गेला. यष्टीरक्षकाने तो चेंडू कव्हर केला. 1 धाव घेतली त्या चेंडूवरती. षटक या ठिकाणी संपतायत. 3 षटकं या ठिकाणी संपतायत आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 20 धावांवरती.
विकेट के नुकसान पे 2 बहुमूल्य विकेट गिरा है और अब ये पंकज फिर से अपनी दूसरी ओवर को लेकर आए हैं। बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हैं ये। शॉर्ट गेंद और ये कॉटन बॉल कॉट। लेकिन अभी भी एक बल्लेबाज का इंतजार है जिनको फैब टाइटंस ने अभी तक छुपा कर रखा है और वो है नेवल डॉकयार्ड क्रिकेट टूर्नामेंट के जाने माने प्लेयर, कभी कप्तानी भी कर चुके हैं, सिल्केश साखरकर। लेट्स सी what is his batting number, his batting order। फिलहाल दया कानीगिनी, दया स्ट्राइक लेंगे नए बल्लेबाज। पंकज अपनी धारदार गेंदबाजी की कंटिन्यूएशन में। अगली गेंद पंकज दया के लिए। गुड लेंथ गेंद, बहुत ही अच्छी गेंद ऑफ स्टंप के ठीक बाहर और दया को बिल्कुल ये गेंद समझ नहीं आई और एक डॉट गेंद। प्रेशर, बिल्कुल प्रेशर दिखता हुआ अब ये बल्लेबाजों पे। नक्कीच प्रेशर आणि दडपणाखाली पाहायला मिळत आहेत फलंदाज नाव पंकज। गोलंदाजी मार्कवर आपल्याला दिसत आहेत पंकज। चांगला फटका खेळला गेला लॉंग ऑनच्या दिशेने। किती धावा मिळतात, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाचा जोरदार थ्रो, परंतु 2 धावा घेतल्यात, 2 धावांना थांबू नाही शकलेत। धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर 22 धावा आतापर्यंत धावफलकावर लगावल्या गेल्यात। विकेट्स कडे जर पाहायचं झालं तर आतापर्यंत आता थोडासा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला फटका, नक्कीच मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळालं। चेंडू गेलाय सीमारेषे पार, धावा मिळतात पूर्ण 4। कट केला गेला पॉइंटच्या दिशेने, एक धाव घेतली त्या चेंडूवर। चांगला स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळतंय आपल्याला दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून। धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 27 धावांवरती। एक बॉल बाकी आहे ना, अजूनही एक चेंडू शिल्लक या षटकातील, 4थ्या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक। धावसंख्येकडे पाहायचं झालं तर 27 धावा। नक्कीच एक जोरदार सामना आपल्याला पाहायला मिळतंय। पहिलं षटक देखील चांगलं हाताळण्यात आलं होतं पंकजच्या माध्यमातून, दुसरं षटक देखील त्याच तोडीचं हाताळलं जात आहे। कंबर कसली जाते, माझ्या संघासाठी मी खेळतोय आणि माझ्या संघाला हा सामना जिंकवून द्यायचा है, अशा प्रकारचा माइंडसेट पाहायला मिळतोय। क्या कहेंगे खान जी इस बारे में, पंकज की गेंदबाजी के बारे में? बिल्कुल सटीक, कान के ठीक पास से उनका हाथ जो आता है, उनका बॉलिंग एक्शन ऐसा है कि बहुत ही मुश्किल हो रहा है बैट्समैन को उनका बॉल रीड करने के लिए। और इस तरह से जो लेंथ वो मेंटेन करते हैं, बिल्कुल गुड लेंथ के आसपास उनकी गेंदें रहती है। आगे बढ़ना या पीछे हट के खेलना ये बहुत ही मुश्किल होता है बल्लेबाज के लिए। जो स्पीड भी मेंटेन कर रहे हैं उसकी वजह से गेंद थोड़ा रुक के आने का सोच रहे हैं बल्लेबाज, लेकिन रुक कर नहीं आ रही है, तेजी से गेंद आ रही है, इसलिए एक विकेट भी गिरा उनके इस ओवर में।
बहुत ही अच्छी गेंद और ये लेकिन नो बॉल करार दिया अंपायर ने और ये कीपर चेंडू। ने मिस किया और ये दुर्भाग्यपूर्ण नो चेंडू आणि अधिक 5 धाव 5 रन. म्हणजेच नो चेंडूची 1 धाव तसंच 4 धावा देखील मिळत आहेत आणि पंचांचा इशारा येतोय फ्री हिट म्हणजे दिवाळी बंपर बोनस. फलंदाजासाठी नक्कीच दिवाळी बंपर बोनस असेल या ठिकाणी. चेंडू नक्कीच हवेत जाईल. दर्शकांना देखील संधी असेल. झेल घ्या आणि कॅप मिळवा. नक्कीच जोरदार फटका स्क्वेअर लेगच्या वरून आणि झेल देखील टिपला गेलाय त्या ठिकाणी. कॅपचा मानकरी ठरलाय आमच्या आयोजक समितीचा व्हॉलेंटियर या ठिकाणी कॅपचा मानकरी ठरलाय. नक्कीच आताच थोड्या वेळापूर्वी चर्चा झाली होती की कोण झेल पकडणार आणि झेल या ठिकाणी टिपला गेलाय. खान जी क्या कहेंगे? 3-4 गेंदों से हम देख रहे हैं 3-4 6 लगे अब तक. एक 6 देखा तो डिप मिड विकेट के क्षेत्र में लगा, वहां भी किसी ने झेल नहीं लिया, लेकिन इस बार कोई भी चूक नहीं देखने को मिल रही है. बिल्कुल और ये बहुत ही अच्छा कैच बाउंड्री के बाहर पकड़ा है लेकिन बल्लेबाज को कोई नुकसान नहीं लेकिन उस कैच पकड़ने वाले को फायदा. एक लोगो कैप उनके ऑनर में पेश किया जाएगा. आई लाइक टू रिक्वेस्ट टू द ऑफिशियल्स प्लीज नोट डाउन हिज नेम और इस इनिंग ब्रेक के ठीक बाद उनको प्रेजेंट किया जाएगा. आपण इथे पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज प्रीमियर लीग 2022 तसंच या प्रीमियर लीग्स खूप मॅटर करतात. तसंच आपण आपल्या भारताची देखील पाहतो इंडियन प्रीमियर लीग टाटा IPL तिचं देखील आज मेगा ऑक्शन सुरू आहे. श्रेयस अय्यर 12.25 करोड मध्ये कोलकाता नाईट रायडर्स या संघात समाविष्ट झालेला आहे. आतापर्यंतचे ऑक्शन अपडेट्स देखील आम्ही तुम्हाला देत राहू. श्रेयस अय्यर 12.25 करोड मध्ये कोलकाता नाईट रायडर्स मध्ये. तर पुन्हा एकदा दुसरं षटक घेऊन आलाय वैयक्तिक असं पप्पू गुप्ता. आता मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू त्याला फ्लिक केलाय. लेग साईडच्या दिशेने 1 धाव घेतली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पहिला रन जोरात. दुसरा रन सक्सेसफुल. 2 धावा घेतल्या आहेत. यष्टीरक्षकाच्या हातात थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगला थ्रो पाहायला मिळाला. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर 41. आता मात्र 5 धावांची गरज. षटक जर पाहायचं झालं तर 5वं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. 5 धावांची गरज असेल. अजूनही यानंतर एक षटक शिल्लक. एक मोठा शॉट आणि सामना तुमचा नक्कीच डाऊन द ग्राउंड शॉट येतोय. 2 क्षेत्ररक्षक त्या शॉटच्या मागे परंतु चेंडू जातोय सीमारेषा. संघ आपका बैटिंग कर रहा है ना? नहीं बॉलिंग कर रहा है. फॅप टायटन्स या संघासाठी जोरदार फटका. विजयी फटका. 1 बाउन्स इनटू द फेन्स. गॉन फॉर 4. विजयी फटका येतोय आणि विजय संपादन करतोय या ठिकाणी फॅप टायटन्स हा संघ. तर यापुढील होणारा सामना मुंबई आर्म्स विरुद्ध वेकर्स वॉरियर्स. दोन्ही संघांना माझी विनंती असेल की आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपल्याला सामना या ठिकाणी खेळवायचा आहे. महेंद्र लेट मी नो when will next match will be played.